वडगाव कोंगो येथे 43 वर्षाची परंपरा जपत श्री खंडेराव महाराज यात्रेत 12 गाड्या ओढण्याचा भव्य भक्तिमय सोहळा संपन्न. चांदवड तालुक्यातील वडगाव कोंगो येथे सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या श्री खंडेराव महाराज यात्रेत यंदाही भक्ती, परंपरा, शिस्त आणि एकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. गेल्या तब्बल 43 वर्षापासून अखंड सुरू असलेल्या 12 गाड्या ओढण्याच्या परंपरेनुसार हा मानाचा व भक्तिमय सोहळा अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी 12 गाड्या ओढण्याचा मान वडगाव कोंगो येथील श्री मंगेश गोविंद पवार यांना लाभला. परंपरेनुसार काठीचे मानकरी बबन गोजरे व अविनाश चव्हाण यांनी मान सांभाळत यात्रेची शोभा वाढवली. गेल्या 43 वर्षापासून अखंड भगत म्हणून सेवा देणारे श्री गणपत शेट्टी यांच्या भक्तिभावपूर्ण उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. या भव्य मिरवणुकीसाठी पंचक्रोशीतील खंडेराव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वाद्याच्या गजरात, ढोल तासाच्या आवाजात आणि जय खंडेराव महाराजच्या जय घोषात 12 गाडा ओढण्याची मिरवणूक अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडली. यात्रेनिमित्त मनमाड, रापली, वागदर्डी, कातरवाडी, विसापूर, कातरणी, तळेगाव रोई, रायपूर, बडाणे, शिंगवे, निमोण, दरेगाव, डोणगाव आदी गावांसह पंचक्रोशीतील भाविक साहेब, हय माटी कोणा पुढं हात पसारायला शिकाडत नाही. विठ्ठलराव, तुला तर माहिती आहे ना, आता फक्त मालनी किंमत भेटत, घामनी किंमत नाही भेटत. सवितारा तिरा मोठ्या संख्येने दाखल झाले होते. लहान मुलांसाठी खेळणी, पंपिंग झुले तसेच विविध खाद्यपदार्थांच्या दुकानामुळे संपूर्ण यात्रा परिसरात मोठी गर्दी उसळली होती. परंपरा, श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या वडगाव कोंगो येथील श्री खंडेराव महाराज यात्रेतील 12 गाड्या ओढण्याचा हा सोहळा पंचक्रोशीतील भक्तिभावाच्या उपस्थितीत, शांततेत, भक्तिभावात आणि उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाला. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड. व्हिडिओ बनवता का तुम्ही?